ते आपल्या कवितेमध्ये म्हणतात की महाराष्ट्राचा क्रांतिसिंह तू शिवबाचे देणे, जागृत केलास महाराष्ट्र तू सिंह गर्जनेने. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावरती पाऊल ठेवून स्वराज्याचा अभिनव प्रयोग करणारा महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातला एक रांगडा माणूस म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. आता तुम्ही सांगितलं की प्रतिसरकारची सुरुवात झाली आहे. प्रतिसरकार म्हणजे नेमकं काय होतं, त्याची गरज का भासली त्यावेळेस? की क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रतिसरकारचा जो प्रयोग केला तो या देशामधला स्वराज्याचा तिसरा प्रयोग होता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं हा स्वराज्याचा पहिला प्रयोग होता. त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये नरवीर उमाजी राजे नाईक यांनी जो दुसरा स्वातंत्र्याचा प्रयोग केला, स्वराज्याचा प्रयोग केला, तो स्वराज्याचा दुसरा प्रयोग आहे असं मी मानतो. दुर्दैवानं उमाजी नाईकांना पकडण्यात आले, त्यांना फाशी देण्यात तो प्रयोग थोडासा अयशस्वी ठरला. आणि तिसरा प्रयोग हा क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून केलेला आहे. सातारा प्रांतामध्ये एक प्रतिसरकार किंवा पॅरलल गव्हर्नमेंट निर्माण झालेला आहे आणि याच्या विरोधामध्ये ब्रिटिश सरकार काही करू शकत नाही. त्या पॅरलल गव्हर्नमेंट स्वतःचे कायदे करतो, स्वतःची ग्रामन्यायालय चालवतं, स्वतःची कर व्यवस्था निर्माण करतं, स्वतःची पोलीस व्यवस्था निर्माण करतं, स्वतःची मिलिटरी निर्माण करतं. पण आमचं सरकार काय करतो? पण प्रतिसरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचा इतका धाक होता की ब्रिटिशांनी सुरू केलेला 1942 साली सुरू केलेला जो रिवाज आहे तो 2004 पर्यंत या महाराष्ट्रातल्या सातारमध्ये लागू होता.